शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संजय गायकवाड यांच्या घरावरती आज सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे। प्रकाशक प्रशांत आंबी डाव्या पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी थोड्याच वेळामध्ये बुलढाण्यामध्ये दाखल होणार आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी आंबी यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची भाषा केलेली होती, मात्र संजय गायकवाड काही कोल्हापुरात आले नाहीत आणि त्यामुळेच आम्ही बुलढाण्यात जातोय अशी प्रतिक्रिया प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधून बुलढाण्याला रवाना होताना दिली आहे। आज डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत आणि इतकंच नाही तर परवानगी मिळाल्यास संजय गायकवाडांच्या घरासमोर जाऊन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। शिवाजी कोण होता पुस्तकासंदर्भात ते बोलत होते आणि न वाचताच काहीही बरळत होते की ह्यामध्ये शिवाजी महाराज क्षत्रिय नाही असं लिहिलंय, ह्यामध्ये असंच लिहिलंय, ह्यामध्ये तसंच लिहिलंय, ह्यावर लेखकाचं नावच नाही, अशा पद्धतीनं धादांत खोटं बोलत होते। त्यावेळेला सुद्धा त्यांनी पुस्तक वाचायचं किंवा उघडायचं कष्ट घेतलं नाही की त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। म्हणजे एवढी कॉमेडी कशासाठी सुरू आहे? त्यापेक्षा अगोदर तुम्ही पुस्तक तरी वाचा। तुम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचाल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीची मागणी करणार नाही असं मला वाटतं।